मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचं पालकत्व घ्यावं असं अमित गोरखे यांनी म्हटलंय। काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय मागणी केली आणि ते दोन अहवाल आले त्यामध्ये काय समोर आले? खरं तर चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधव यांची एकत्रित जी समिती झाली त्याचा अहवाल त्यांनी काल सकाळी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सबमिट केला। अहवाल मी काय तो पाहिला नाही, तो डायरेक्टली साहेबांकडे सबमिशन झाल्यामुळे त्यांना तो अहवाल माहिती आहे। परंतु माता मृत्यू अहवाल तो एक येणं बाकी तो आज झाला असेल की हे अहवाल सगळे खऱ्या अर्थानं भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील। जे कल्प्रिट आहेत, डॉक्टर घाईसास असतील किंवा इतर असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर एक मंगेशकर कुटुंबियांनी, खरं तर आम्ही सर्व सक्षम आहोत, पण खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या भान ठेवून त्यांनी या भिसे कुटुंबियांच्या, खास करून त्या दोन मुलींचं दातृत्व मातृत्व 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, ही माझी वैयक्तिक मागणी आहे। असं असलेलं जे दोन अहवाल आले त्यामध्ये रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवण्यात आलाय, म्हणजे त्याला जबाबदार रुग्णालयच त्या ठिकाणी दाखवण्यात आलंय। त्या संदर्भात काय मागणी असेल तुमची कारवाईची? कुठलीही ऑर्गनायझेशन जी असते तीच जबाबदार असते, तिथले व्यवस्थापन जबाबदार असतं। आमचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं तातडीनं या सगळ्या समित्या गठीत केल्या आणि तातडीनं त्या अहवाल पण त्यांनी एक्सेप्ट केले, त्यामुळे निर्णयही तातडीनं होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि निर्णय होताना कुठलाही बायस 100% होणार नाही, कारण या ठिकाणी एका मातेचा मृत्यू झालेला आहे। कॅमेरा विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।